नमस्कार, वाव नेहमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज माझ्याकडे आलेले आहेत ह्या मानसी पाटील। नमस्कार। त्यांचं पार्लर आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये खाली आणि त्यांना रेसिपीची पण पुष्कळ आवड आहे। त्यांच्या पुरणपोळ्या तिळगुळ खूप छान होतो असं मी ऐकले आणि खाल्ले पण। तुमच्या पण खूप छान असतात। तर चला आज आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहे। त्या माझ्याकडे ना शिकायला आलेल्या आहेत ह्या। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कराची हलवा, बॉम्बे हलवा म्हणतात। हे 1 वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतले, ह्याच वाटीने घेतले सगळं, आणि साखर घेतले 2 वाट्या आहे ह्याच वाटीने घेतलेली, आणि हे तूप घेतलेलं आहे 4-5 चमचे तर आपल्याला तूप लागेल। हे मगज बी घेतलेलं आहे, हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बारीक करून, हा लिंबाचा रस घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, वेलची पावडर, आणि हा कलर घेतला आहे फूड कलर, आणि ह्या ट्रेला मी हे लावून घेतले तूप आणि थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे। आता आपण ह्या साखरेमध्ये 1 वाटी पाणी टाकूया। साखरेचा आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त साखर विरघळे परत थोडंसं आणखीन टाकते मी पाणी, पावटी। परत अर्धी वाटी टाकते मी पाणी। आता ही साखर विरघळले। आता आपण हे थोडं थोडं ओतूया आणि तुम्ही घाटत राहा, फक्त हे गुठळ्या आपल्या नाही राहिल्या पाहिजेत, एकदम नाही ओतायचं, थोडं थोडं, हां थोडं थोडं। आता आपला हा घट्ट होत आलेला आहे जरा जरा, तर ह्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून फटाफट तो घाटायला लागतो। आता मी हा लेमन ज्यूस टाकते ह्याच्यामध्ये 1 चमचा, कलर टाकते, बघा कलर किती छान आलाय। मी वेलची पावडर टाकते, ड्रायफ्रूट्स पण टाकते थोडं, आणि आता आपण तूप टाकूया। थोडं थोडं करून तूप टाकायचं, एकदम नाही टाकायचं। तुपाने याला शायनिंग येते चांगली, सगळीकडनं असं घालून घ्या। परत आपण 1 चमचा तूप टाकूया आणि ह्याला साजूक तूपच वापरायचं। आता हे मी तिसरूनदा तूप टाकते, 4 ते 5 वेळा तूप टाकायचं चांगलं। आता आपला सगळ्या बाजूने सुटत चाललेला आहे, कढईला काही चिकटला पण नाही। आता अजून 5 मिनिटं जरा घाटून घेऊ आणि मग आपण ह्या ट्रेमध्ये काढून घेऊया, आणि मग गार करून मग तो कापून हे करायचे, त्याचे पीस करायचे। आता आपला हा तयार झालेला आहे, मी आता काढून घेते ट्रेमध्ये। आता ह्या ट्रेमध्ये मी हा काढते। 2-3 तास असाच ठेवायचा तो। मी आता पंख्याखाली गार करून घेते, वरून थोडं म्हणजे मगज टाकते। आता मी सेट करायला ठेवते, फ्रीजमध्ये नाही ठेवायचा, पंख्याखाली ठेवला तरी चालतो। आपला हा गार झालेला हलवा मी ह्या चॉपिंग बोर्डवर काढून घेते असा। आता आपला काढून घेतलेला आहे, आता ह्याचे मी तुकडे पाडते। हे बघा आपला मस्तपैकी झालेला आहे। आता मी सर्विंग प्लेटमध्ये लावून घेते, तुकडे पण मस्त पडलेले आहेत। किती छान झालाय बघला आपला हलवा, हा एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे।
कसा झालाय हलवा बघा. खूप छान झालाय, मस्तच. आणि हा तुम्ही करून बघा आणि कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका कसा झालाय तो. तर आता आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.